अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला। अकोलेतील एका खेडेगावात आदिवासी कुटुंबातील एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे। आरोपीच्या नातेवाईकांनी मुलीवर अत्याचार करून जीवघेणा हल्ला देखील केला आहे। अकोले पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणामधल्या आरोपींना अकोले पोलिसांनी अटक केली आहे। संबंधित प्रकरण जलद गतीने न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आदिवासी ठाकर समाज संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। आदिवासी बांधवांनी रस्त्यावर उतरून कोल्हार घोटी महामार्गावर रास्ता रोको करून अकोले पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून अकोले पोलिसांना निवेदन दिलं। या ठिकाणी मोर्चा काढला। या मोर्चामध्ये आमच्या प्रामुख्याने या ठिकाणी मागणी होती का या अकोले तालुक्यामध्ये एका आदिवासी ठाकर समाजाच्या मुलीवर या ठिकाणी लैंगिक अत्याचार झाला। याचप्रमाणे धामणगाव पाट या ठिकाणी एका मुलीवर अत्याचार झाला आणि कुंभारवाड्यामध्ये एका अल्पवयीन मुलीला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली। या तिन्ही घटना या तालुक्यामध्ये अशा घडलेल्या आहे की या घटनेनं या संपूर्ण तालुक्याला एक काळीमा फासणारी अशी घटना आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमच्या या ठिकाणी मोर्चाच्या रस्ता रोकोची एवढी मागणी अशी होती, या तिन्ही जे काही आरोपी यांना कडेच्या कडे शिक्षा झाली पाहिजे। हे दोन जे काही अत्याचारचे जे प्रकरण आहेत ते प्रकरण दोन्ही कोर्टामध्ये एकदम फास्ट ट्रॅकने चालवावे आणि या दोन्ही आरोपींना योग्य ती चांगली कारवाई त्या ठिकाणी करावी अशी खऱ्या अर्थाने या ठिकाणी मागणी केली।